मित्रांनो, चला तर आज आपण मेदूवडे आणि सांबर बनवूया। तर मेदूवडे बनवण्यासाठी आपण इथे भिजवलेली उडदाची डाळ घेतलेली आहे। त्यात 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, आलं टाकलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत। आणि हे सर्व आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि याच्यात आपण कोथिंबीर आणि जिरं टाकलेलं आहे। अगोदर आपण सांबार बनवून घेऊया। सांबार बनवण्यासाठी डाळ, टोमॅटो, हळद टाकून शिजवून घेतलेले आहे। इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत, शेवगा, वांगे आणि दुधी भोपळा। कांदा घेतलेला आहे कट करून, टोमॅटो, कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर असा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक बारीक कट करून। चिंच घ्यायची आहे। इथे चिंच मी पाण्यात भिजवत ठेवलेली आहे। तर ही डाळ आपण मॅश करून घेऊया। कुकरमध्ये तेल चांगलं गरम करायचं आहे। याच्यात मोहरी टाकायची आहे 1 चमचा। मोहरी चांगली तडतडल्यानंतर कढीपत्ता टाकूया त्याच्यात। हिरवी मिरची टाकूया कट केलेली। कांदा अगदी सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला, जास्त परतायचा नाहीये। कांदा परतल्यानंतर याच्यात आपण टोमॅटो टाकूया। कांदा टोमॅटो परतून झालेला आहे। याच्यात थोडी हळद टाकायची आहे आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे। सोबतच आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत। भाज्या आपल्याला मीठ टाकून चांगल्या परतून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये। एक मोठा चमचा आपल्याला सांबर मसाला टाकायचा आहे। इथे मी डाळीमध्ये सुद्धा 1 चमचा सांबर मसाला टाकलेला आहे आणि ते डाळ टाकून आपण घेतलेली आहे आणि जेवढं पातळ आपल्याला सांबर पाहिजे तेवढं करून घेतलेलं आहे। आता कुकरला 1 शिट्टी देऊया आणि सांबर आपलं तयार होईल। आपलं सांबर तयार होते तोपर्यंत आपण वडे तयार करून घेऊया। तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं मी। आता याच्यात वडे टाकूया। मला एवढे वड्यांचा आकार जमत नाहीये, पण तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा। आणि वड्यांच्या आकारापाशी काही नाहीये, चव असायला पाहिजे व्यवस्थित। वरून असे क्रिस्पी झाले पाहिजेत आणि आतून सॉफ्ट। आणि आमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ व्यवस्थित वाटली जात नव्हती, त्याच्यामुळे मला पाणी जास्त घालावं लागलं। त्यामुळे हे पीठ पातळ झालं आणि वडे असे व्यवस्थित टाकता नाही आले मला। डाळ वाटताना पाणी अगदी कमी वापरायचं आहे, म्हणजे वडे व्यवस्थित टाकता येतात। तर इथे वडे आपले व्यवस्थित टम्म फुगलेले आहेत। मित्रांनो, वडे इकडे आपले फ्राय होत आहेत, तोपर्यंत चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका।